गुड मॉर्निंग गाईस. आज आहे डे 6 आपल्या सिरीजचा. आता वाजलेत 8:30 वाजलेत सकाळचे. आम्ही सगळे रेडी झालो आहे. आमचा आउटफिट बघा आजचा. पप्पाचा एकदम क्रेझी दिसतात आहे. कूल. मी पण सगळेच ॲक्च्युली. माझं पण दाखवा. झाला ना. आता आम्ही खाली ब्रेकफास्टला उतरतोय. ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहोत पहलगामसाठी. पहलगाम म्हणजे पहलगाममध्येच आहोत आता, पण इथून 15 किलोमीटर लांब ते 3 व्हॅलीज आहेत. अबू व्हॅली, बैसरन व्हॅली, बेताब व्हॅली समथिंग, आणि अजून काहीतरी सीवरून आहे, काहीतरी आहे, सांगतो तुम्हाला पुढे. पण हे 3 व्हॅलीज आपण बघणार आहोत. त्यांना बोलतात ABC व्हॅली. सो लगेच निघतोय आपण. चलो. असा व्ह्यू बघा काय इथून तुम्ही. त्या ब्रेकफास्टमध्ये मॅगी आहे आणि उपमा सुद्धा आहे, पण उपमा मी खात नाही कधीच, तर उपमा मी नाही घेतलाय. पराठा सुद्धा येतोय. सो पहिले मॅगी खाऊन घेतो, मग पराठा घेईल. आपण गेलो होतो वाटतं इथे अटॅक झालेला वगैरे. आता आलेलो आहोत आरू व्हॅलीला. आरू व्हॅली आणि बेताब व्हॅली आपण फिरणार आहोत. चंदनवारी बंद आहे, माहीत नाही का आपण बंद आहे. सिक्युरिटी रिझन्स हे तिघांमधले एखादी असतेच बंद काही रिझन्समुळे. तर चंदनवारी बंद आहे. आता हे जाऊन बघणार आहोत. तू कशाला राहतो त्याच्यासोबत? यायला तुम्हाला आपली मोठी गाडी ट्रॅव्हलर वगैरे असेल ती खालीच लागते. कोणतीही गाडी असेल ते खालीच लागतात. आणि ह्यांच्या इथे पहलगाममध्ये युनियन कॅब चालतात. आपल्या बाहेरच्या गाड्या इथे अलाउड नाही आहेत. फक्त त्यांच्या युनियनवाल्या गाड्या चालतात. सगळ्या गाड्यांच्या वेगवेगळे रेट आहेत. जसे की छोट्या गाड्या असतील 5 सीटर, 7 सीटर, अर्टिगा, क्रिस्टा, वेगवेगळ्या गाड्या आहेत. सगळ्या गाड्यांचे वेगवेगळे रेट्स आहेत. मित्रांनो, आरू व्हॅली हेच आहे जे कधी बसून आपण आपल्याला दिसते ना, हेच आरू व्हॅली आहे. मला वाटलं काहीतरी असेल वेगळं रे. अजून समरमध्ये ग्रीनरी असते रे. हां आता नाही. हे गिफ्ट वगैरे बघू थांब जरा. इथे ह्या सगळ्या गोष्टी पण सेल करायला. ब्लॅकबेरी, किवी, समथिंग भरपूर काय. तिकडे ती किवी आहे ना, ग्रीन ग्रीन, मस्त यार. सगळं कलरफुल आहे ना. इथे गिफ्ट वगैरे सुद्धा आहेत. थंडी खूप जास्त आहे इकडे. बघून असं कळत नाहीये. फुल असं ग्रीन ब्राऊन दिसतंय, पण थंडी मायनसमध्ये. ॲक्च्युली आता एवढं रुकं दिसतंय कारण सगळं हे समरमध्ये बघण्याची मजा असते. पूर्ण ग्रीनरी असते आणि हे सगळं ग्लेशियरचं पाणी नाही बी ह्याच्यातून येतं, या व्हॅलीमधून. ही व्हॅली दिसते का? ही व्हॅली दाखव. त्या व्हॅलीतून सगळं येतात. पूर्ण मस्त आहे कसं सिनिक व्ह्यू असतो. पूर्ण ग्रीन वगैरे सगळं. आता पूर्ण सुकलंय थंडीमुळे. आता फक्त बर्फ. नंतर तो ग्लेशियर जेव्हा खाली विरघळेल ना, तर पूर्ण खाली पाणीच पाणी. दुसऱ्या कॅमेऱ्याने तुम्हाला दाखव. आहे ना असं इथून मधून असं दिसतंय. हे इथून पूर्ण पाणी वाहत असतं, पण त्या पाण्याला तिकडे फ्रीज झालंय सगळं. बर्फ दिसतोय बघा इथे पण. व्हॅलीज सगळे वरती आहेत अजून. आरू व्हॅली आतमधून खूप मोठी आहेत, पण आम्ही आता जात नाही एवढ्या वरती. इथे कसं आहे, चालता पोल्युशन. 1 तासाचा टाइम भेटतो. आता इथे आम्ही 10:30 वाजता पोहोचलो सकाळी. तर 11:30 पर्यंत आमच्याकडे टाईम आहे. 1 तास फिरायचा. जर 11:30 पर्यंत आपण खाली नाही गेलो तर 400 रुपये एक्स्ट्रा लागतात पर आवर. म्हणून ते टाईमचा जरा इश्यू आहे. 1 तासात रिटर्न जावं लागतं. तर आम्ही इथून आता फ्रूट्स हे घेतले, ड्रायफ्रुट्स. तुम्ही कधी आला इकडे आरू व्हॅलीला तर यांच्याकडून घ्या. आता आलेलो आहोत बेताब व्हॅलीला. इथे शूटिंग झालेली ना कसली तरी. सगळ्या शूटिंग झालेलं आहे. इथे बजरंगी भाईजानची शूटिंग झाली होती.
प्रत्येक गोष्टीचे पैसे आहेत इकडे. आता या व्हॅलीसाठी पण 100 रुपये पर हेड तिकीट आहेत. 400 रुपये लागलेत परत. नुसता इथे पैसाच फेकतोय आम्ही. पोनी राईड ए हा रे मस्त आहे. थांबा दाखवतो. हा वाव. फोटो 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 ए मम्मी मग खूप म्हणजे खूप. आणि त्यात मी असा ड्रेसिंग केला आहे. अनसहनेबल थंडी. थंडी भरपूर आहे इथे. आता आम्ही खाली असताना बघितलेलं तेव्हा -3 होतं. आता वरचा टेम्परेचर माहीत नाही कारण नेटवर्क नाही. 0% नेटवर्क आहे. सो टेम्परेचर सांगू शकत नाही. आपण -3 खाली होतो. सो इथे जास्तच असेल -3च्या पेक्षा जास्त. आणि -5 मम्मीनी मस्ती केली आहे. मम्मीनी 1 पीस घातलाय आणि आता कुडकुडते. बोलते अजून एक स्वेटर पाहिजे होतं मला. आणि मी ते दुसऱ्याला स्वेटर माझ्या बॅगेत टाकून दिलं. तुला सांगितलं होतं मी वरती ठेवतो बस स्वेटर. पण मग डोंगर अरे मग कशाला अशी मस्ती करायची. अरे मग कधी घालणार. आपण गोव्याला थोडी आलोय. असू दे काय इथे पण पैसा वेस्टच वाटतोय. नाक प्रत्येक ठिकाणी एंट्री फी, प्रत्येक ठिकाणी 200 रुपये 100 रुपये पर हेड असे आपले पॅकेज व्यतिरिक्त आपले असे नाही 32,000 असेच गेलेत. इकडे तिकडे घोड्याला 2,000 दे, याला तेला दे, 1,000 दे. इथून मस्त हॉटेल बघ, पहाड बघ. तर तुझा फोटो काढतो तुमच्याकडे. हा प्रूफ आहे थंडीचा. इथे पाणी होतं त्याचा बर्फ झालेला आहे. असंच बऱ्याच ठिकाणी आहे. हात पाय गुडघे काहीच काम नाही करत आहे. शिक्षा दिल्यासारखं झालं आहे. म्हणजे आम्ही इथे 100 रुपये भरून सफर करायला आलो थंडी. सटकेल मम्मी त्यांना सांग अचानक मोसम चेंज झालाय बघा. सगळं असं काळत काळत जाय पाऊस आणि ऊन गेले आणि जमिनीवर हळूहळू असा बर्फ जमत चाललाय. येस. इकडचे लोक बोलतात की आज अचानक मोसम चेंज झालाय. बरं आणि स्नोफॉल होऊ शकतो. पण बिना स्नोफॉल आमची हालत अशी झाली आहे. -2 -3 टेम्परेचर आहे आता. सगळे बोन्सचे जॉईंट आहेत ना अक्षरशः जमलेत. असे उडी मारली तरी दुखतात सगळे बोन्स. बेकार. आणि मला आगेवर प्रमाणाच्या बाहेर थंडी आता बर्दाश्त नाही करू शकत तेवढी थंडी आहे. आगेवर बसवलं तरी चटका लागायला 5 मिनिटं लागतील. माहिती का एवढं थंडी. नाही 10 मिनिटं लागतील. गरम स्टोव्हवर बसलो ना तरी 10 मिनिटं लागतील. एवढं थंडीमध्ये सुद्धा फोटो काढण्यासाठी मी जॅकेट काढतोय. कारण माझा आउटफिट मस्त होता ना. सगळ्यांनी जॅकेट काढलेत. एवढा मस्त मी हुडी आहे घेतलेला. ह्याच्यावर फोटोज काढतो आता. इंस्टाग्रामवर फॉलो करा, तिकडे तुम्हाला दिसेल. चल फोटो काढतो. अरे फोटो वगैरे काढून आता इथून डोळे खोलायला पण त्रास होतोय. आता आम्ही इथून खाली होतो पहलगामलाच आहे ना. इथून खाली उतरू व्हॅलीमधून पहलगामला. आणि तिथून आम्ही आता डायरेक्ट निघणार आहोत कटरासाठी ह्याच्याने ट्रॅव्हलरनीच. तर हे आमची पूर्ण मोठी जर्नी असेल. मे बी 6 आवर्सची. 6 आवर्स करून डायरेक्ट कटराला पोचू. कटराला जाऊन तिकडे रात्री स्टे करून नेक्स्ट मॉर्निंग सकाळी वैष्णोदेवीला जाणार आहे. तर तिकडे आता चालायचं की घोडा ते आता डिपेंड करतं. माझ्या इथे चालायची पण मम्मी पप्पांना जमणार नाही. सो ते बघूच. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल कसं जातो आम्ही. आता आम्ही निघतो कटरासाठी. बाय बाय. आता पोचलेलो आहोत आपण कटराच्या स्टेसाठी. आता 6 वाजले संध्याकाळचे आणि आता कटराच्या स्टेला आलो आहे. इथे फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून झोपून जाऊ. आणि सकाळी आपण जाणार आहोत दर्शनाला वैष्णोदेवीच्या. इथून जवळच आहे. तर इकडून ट्रेक करून जायचं आहे किंवा घोडा. तर बघू कसं होतं काय होतं ते उद्याच कळेल तुम्हाला.
हा हॉटेलचा सिटिंग एरिया आहे. आजचा असा स्टे आपला. हा एक बेड आहे, तिकडे सोफा आहे. इथे थोडंसं काय काम वगैरे करण्यासाठी कॉफी वगैरे सगळे ठेवलेलं आहे. इथे टीव्ही आहे. इथे थोडासा मिरर आणि हे बाथरूम. अच्छा इकडे पण आहे. नाईस. सो आम्ही आता रूमवर आलेलो आहोत. आताचा प्लॅन असा आहे की 7:30 वाजता आम्ही डिनर करू. डिनर करून आम्ही जाणार आहोत इथे कटराच्या बस स्टँडला पास घ्यायला. बुकिंग पास. येस. उद्या जाणाऱ्या वैष्णोदेवीला त्याचा पास वगैरे काढावा लागतो. तो पास आम्ही काढू इथे आणि मग घरी येऊन झोपून जाऊ आणि सकाळी पहाटे उठून आम्ही जाणार आहोत. तर मी आता काय करेल, डिनर वगैरे तुम्हाला दाखवेल आणि डायरेक्ट हा ब्लॉग एंड करून टाकेल. आणि ह्याच्या पुढचं जे काय असेल बुकिंगपासून ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेल. तो आता डिनरच्या वेळेस तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट. तर जेवायला उतरलो आम्ही आणि इकडे असा डायनिंग एरिया आहे. जाऊ नका मग खाल्लं गपचूप काय. इथे सूप वगैरे होते. इथे सॅलड आहे. येस. राईस, डाळ. इथे 2 भाज्या आहेत. मे बी ही पनीर असेल आणि हे मिक्स. स्वीटमध्ये गुलाबजाम आणि हे रोटी. जेवण झालंय आमचं. ह्यांना जेवण जास्त झालंय आणि आम्ही इथे बसलोय. काय बोलतो?